माझं नाव राहुल आहे आणि मी दिसायला खूप सुंदर असून शरीराने भरदार तरुण होतो. मी खूप शिकलेला देखील होतो. परंतु माझी परिस्थिती खूप गरीब होती. म्हणून मी एका कंपनीत काम करायचो आणि आता माझं लग्न झालं होतं आणि मी लग्नानंतर माझ्या सासू-सासऱ्यांच्या घरी राहायचो. कारण माझी बायको सासू-सासऱ्यांची एकुलती एक लाडाची लेक होती आणि तिचे आई-बाबा खूप श्रीमंत होते. म्हणून त्यांनी मला घर जावई करून घेतले होते. तेव्हापासून आम्ही नवरा-बायको तिथेच राहू लागलो. माझी बायको खूप शिकलेली होती आणि ती विदेशात एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती आणि ती नोकरीमुळे विदेशातच राहत होती. ती वर्षातून 1-2 वेळा घरी येत असायची. त्यावेळी ती माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करायची आणि आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण करायचो. जेव्हा ती विदेशात जाण्यासाठी निघाली, तेव्हा तिने मला सांगितले की, "तुम्ही येथे राहून माझ्या आईबाबांची काळजी घ्या." कारण माझ्या आईबाबांचे मी लहान असतानाच निधन झाले होते आणि माझं या जगात कुणीच नव्हतं. म्हणून मी इथेच राहू लागलो. माझा सासरा खूप श्रीमंत होता. पण एके दिवशी अचानक त्याला पॅरालाइज झाल्यामुळे त्याच्या शरीराची मालिश करावी लागत होती. ते एखाद्या मोठ्या तज्ज्ञांकडून स्वतःवर उपचार करून घेण्याऐवजी माझ्याकडून त्यांच्या शरीराची मालिश करून घेत होते. त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं तेल होतं, जे त्याला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलं होतं. माझा सासरा पॅरालाइज रुग्ण होता. त्याच्या शरीराचा अर्धा भाग पूर्ण निकामी झाला होता. परंतु त्याच्या व्यक्तित्वामध्ये एक असा रुबाब होता की मी देखील त्याच्यासमोर माझी नजर खाली झुकून असायचो. त्याच्या कपाळावर नेहमीच आठ्या असायच्या. त्याचा इतका रुबाब असून देखील माझी सासू अगदीच बेजबाबदार स्त्री होती. माझी सासू दिसायला खूप सुंदर आणि तरुण दिसत होती. ती साडी देखील अशा प्रकारे नेसायची की ज्यातून तिचं ते आकर्षक शरीर अगदी आरामात दिसायचं. मी प्रत्येक वेळी सासरेबुवांची मालिश करायला जायचो तेव्हा सासूबाई दारापाशी उभी राहून मला का इशारे करायची. वारंवार ती मला तिच्याकडे बोलावत असे. माहीत नाही सासूबाईला माझ्याकडून काय हवं होतं. मी दिसायला अगदी हँडसम आणि धष्टपुष्ट शरीराचा होतो. परंतु माझ्याकडे पैसा नव्हता. परिस्थितीने मजबूर होऊन मला घर जावई बनवून हे काम करावं लागत होतं आणि दुर्दैवानं माझं घर जावई होऊन राहणं देखील हेच कारण होतं की मी खूप गरीब आहे. एके दिवशी अचानक सासऱ्याच्या उपस्थितीत माझी सासू खोलीत आली आणि म्हणू लागली, "माझी कंबर खूप दुखत आहे. मी तुझ्या सासऱ्याला देखील माझ्या या समस्येबद्दल सांगितलं. खूप सारे उपचार देखील केले, परंतु मला आराम भेटला नाही. मला तुझ्याकडून माझ्या कमरेची मालिश करून घ्यायची आहे. कदाचित मालिश केल्याने मला थोडा आराम भेटेल." हे बोलत असताना सासूबाई स्वतःच्या नवऱ्याला प्रश्नार्थक नजरेनं पाहत होती. जणू काही त्याच्याकडून परवानगी मागत आहे. मला वाटले सासरेबुवा स्वतःच्या बायकोला नक्की मारेल आणि मला देखील घरातून बाहेर हाकलून लावेल. परंतु पुढच्या क्षणी ते अगदी शांतपणे बोलू लागले, "यामध्ये काय आहे? डॉक्टर असो वा किंवा मालिश करणारा, दोघांचं काम एकच आहे, स्वतःच्या रुग्णांना ठीक करणं." मग सासरेबुवा सासूबाईला बोलू लागले, "जावई बापूच्या हातात जादू आहे. माझ्या अर्ध्या शरीरामध्ये वारंवार वेदना होत होत्या, परंतु जावई बापूच्या मालिशमुळे मला खूपच आराम वाटत आहे. तू देखील रोज तुझ्या कमरेची मालिश करून घेत जा." सासूबाईने खुश होऊन सासरेबुवांना मिठी मारली आणि त्यांचे आभार मानायला लागली. ते दोघे नवरा बायको असे दाखवत होते जणू काही त्यांनी मला पैशाने विकत घेतलं आहे. मी सासूबाईंच्या कमरेची मालिश करण्यासाठी सहमती दर्शवली. मी त्या सासरेबुवांच्या सांगण्यावरून सासरेबुवांच्या पायाला तेल लावल्यानंतर लगेचच सासूबाईच्या कमरेची मालिश करायला सुरुवात केली. काही दिवस तर सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. बहुतेक वेळा सासऱ्यांच्या समोर बसूनच मी सासूबाईंच्या कमरेची मालिश करायचो. तेव्हा ती पूर्ण वेळ फक्त माझी स्तुती करत राहायची की माझ्या हातामध्ये जादू आहे. तिची कंबरदुखी गायब झाली आहे. तिला आता खूप शांतता जाणवते. त्यावर मी खूप खुश होतो. परंतु एके दिवशी सासरेबुवांचे काही नातेवाईक त्यांना भेटायला आले. तेव्हा सासूबाई दुसऱ्या खोलीत होती. मी सासरेबुवांच्या पायाची मालिश केली तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या खोलीत जायला सांगितलं. मी हैराण झालो. सासरेबुवांनी माझ्यावर कसा विश्वास ठेवला. परंतु मी होकारार्थी मान हलवून त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो. दुसऱ्या खोलीत असणारी माझी सासू माझीच वाट पाहत होती. तिला पाहता क्षणी मला थोडं लाजल्यासारखं झालं होतं. कारण ती नुकतीच आंघोळ करून साडी नेसून बसली होती. त्या दिवशी तिने खांद्यावरून अजिबात पदर घेतला नव्हता.
ती मोकळेपणाने माझ्यासमोर बसलेली होती. माझ्यासमोर बसून ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं बघत होती. सासूबाईंची नजर पाहून मलाच लाज वाटली. मला सासूबाईपासून माझी नजर चोरावी लागली, कारण सासूबाई खूपच मोहक होती. कोणत्याही पुरुषाचे इमान ती खराब करू शकत होती. परंतु एका क्रूर माणसाच्या हवाली तिचा जीव कैद झाला होता. मी खूप हैराण होतो की सासरेबुवा इतके भयानक असून देखील सासूबाई सावध राहत नव्हती. मी शांतपणे सासूबाईच्या कमरेची मालिश करायला सुरुवात केली. त्या दिवशी देखील सासूबाई माझ्या मालिशची स्तुती करत होती. परंतु त्यावेळेला सासूबाईंचा अंदाज थोडा बदललेला होता. ती मला माझ्याबद्दल प्रश्न विचारू लागली. मग अचानक म्हणू लागली, माझी मुलगी तर खूपच भाग्यवान आहे. तू अगदी देखणा असा पुरुष आहेस आणि तुला सुख कसं द्यायचं हे देखील माहीत असेल. आणि ती सारखी माझ्या अंगावरून हात फिरवत होती. तेव्हा मी सासूबाईला म्हणालो, मला फार झोप येत आहे, असं म्हणून माझ्या खोलीत निघून गेलो. त्या दिवसानंतर नेहमीच सासरेबुवांची मालिश केल्यानंतर मला सासूबाईंच्या खोलीत पाठवायचे. सासूबाई देखील अनेकदा कामाचा बहाणा सांगून खोलीतच थांबायची, जेणेकरून मी सासूबाईच्या खोलीत येऊन तिची मालिश करू शकेल. सासरेबुवाचा माझ्यावरचा विश्वास आता वाढला होता. एके दिवशी मालिश करताना सासूबाई माझ्या कौतुकाचे बांध बांधू लागली. ती म्हणाली की मला तुमचा पूर्ण वेळ पाहिजे. माझं मन करतं तुम्ही माझ्याजवळच राहावं. जितका वेळ तुम्ही माझ्या खोलीत येता तेवढा वेळ मी तुमच्यासमोर बसून राहावं आणि तुम्ही माझ्या केसामधून बोट फिरवत राहावं. मला तुमची साथ खूप चांगली वाटते. सासूबाईंचं असं बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्काच बसला. मी अगदी गंभीरपणे म्हणालो, मी तर फक्त मालिश करण्यासाठी तुमच्या खोलीत येतो. टाईमपास करण्यासाठी किंवा कोणाला सुख देण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. परंतु मग अचानक सासूबाईने माझा हात धरून मला थांबवलं आणि बोलू लागली की मी खूप एकटी आहे. नवऱ्याकडून मला सुख मिळत नाही. मी संस्कारी आहे, त्यामुळे घराबाहेर जाऊन दुसऱ्या पुरुषासोबत मैत्री करू शकत नाही. बदनामीची देखील भीती आहे आणि माझा नवरा देखील चांगला माणूस नाही. मी सासूबाईंच्या भावना समजू शकत होतो, परंतु तिची मदत करण्याची माझ्यात हिंमत नव्हती. सासूबाईने मला घट्ट मिठी मारली. ती मला जरा जास्तच बिलगत होती. मी अगदी कठोरपणे सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु सासूबाईने मला अगदी घट्टच पकडले होते. सासूबाईने माझ्या मिठीतून बाजूला व्हायला तयारच नव्हती. मग ती रडू लागली. तेव्हा मी सासूबाईच्या डोक्यावर हात फिरवून सासूबाईला शांत केले. तेव्हा सासूबाई बोलू लागली, माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली आहेत. आजपर्यंत माझ्या आईवडिलांना देखील भेटता आलं नाही. लग्न झाल्यापासून तुमच्या सासऱ्याने मला इथे कैद करून ठेवलं आहे. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती की माझ्या छळामुळे या माणसाला देवाने शिक्षा दिली आणि हा पॅरालाइज झाल्यामुळे असा अंथरुणात पडला. मला वाटलं की मला स्वातंत्र्य मिळेल. मी या क्रूर आणि दृष्ट माणसापासून सुटका मिळवू इच्छित होते. परंतु अंथरुणावर पडून तर तो अजूनच माझ्या डोक्यावर बसला. पूर्ण दिवस घरात बसून माझ्यावर नजर ठेवायचा. कधीकधी माझ्यावर संशय घेऊन मारहाण देखील करायचा. तुमच्या सासऱ्याला पॅरालाइज झाल्यापासून ते माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. जावई बापू, आता तुम्हीच माझ्या इच्छा पूर्ण करू शकता. मला माहीत आहे माझी मुलगी विदेशात असल्यामुळे तुमच्या देखील इच्छा पूर्ण होत नाही. सासूबाई म्हणाल्या, जावई बापू, मला आता स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तुम्ही रात्री मालिश करण्यासाठी माझ्या खोलीत या. मग आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू. असे म्हणत सासूबाईने मला घट्ट मिठी मारली. तेव्हा अचानक सासरेबुवांच्या खोलीतून आवाज आला. तेव्हा आम्ही पळत सासरेबुवांच्या खोलीत गेलो आणि पाहिले तर सासरेबुवाला पुन्हा पॅरालाइजचा झटका आला होता आणि त्यांचे तिथेच निधन झाले होते. तेव्हा माझी बायको देखील विदेशातून घरी आली आणि ती काही दिवस आमच्यासोबत राहून पुन्हा विदेशात गेली. आता घरात सासूबाई आणि मी दोघेच होतो. मग त्या रात्री सासूबाई तयार होऊन माझ्या खोलीत आल्या. सासूबाईने लाल रंगाचा नाईट गाऊन घातलेला होता. सासूबाई त्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होत्या. मी सासूबाईला पाहून भारावून गेलो आणि घट्ट मिठी मारली. तेव्हा सासूबाई माझ्या मिठीत हरवून गेल्या आणि त्या रात्री आम्ही दोघांनी रात्रभर आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणाल्या, जावई बापू, मी खूप खुश आहे, कारण एवढ्या वर्षात मला जो आनंद तुमचे सासरेबुवा नाही देऊ शकले, तो आनंद तुम्ही मला दिला. मंडळी, जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.